माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली माऊली हे तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली सांपडविले वाटी जाता गंग स्नान थकितो जाण ठेविला कर भोजना मगती तूप पावशेर विसर स्वप्न माझे काय कळे उपजला अंतराय दुनिया काय तरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य मितली गुणा माळेची बाबाजी आपुले सांगितले नाम दिला राम कृष्ण हरी माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार लागे कार तुका म्हणे सांपडविले वाटे जाता गंग स्नान थकितो जाण ठेविला कर माझी ये मणीचा जाणूनिया भाव करी उपाव गुरु रावो आवडीचा मंत्र सांगितला सोपा नेनो रे गुंफा कारी कोठे राजी पुढे एक उतरले पारा भाव सागर साधू संत जाण त्याने न त्याच्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेटे तू पाखणे मज दावेला दारू पेचा सागरू पांडुरंग आवडीचा मंत्र सांगितला सोपा नेनो हे गुंफा काही कोठे आलोनिया भार राहिलो निचिंते रविले संधी विठोबाची लावणिया हात कुरवालीला माथा मितळी चिंताण करावी कटी कर समचरण साजिरे आईलो भिवरे तिरी उभा कुंडले सायास आणि कया जीवा हरिले केशवा पाय तुझे दूध वाटे आता ते करी आनंदा आमणे संताळाच माझी लावणिया हात कुरवालीला माथा मितळी चिंताण करावी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा पणाची देवा होय गुरु वडिया देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीता लिया खादणी वारावे योगक्षेम ज्यांचा जाणे जड भारी वाट लावी करी धरोणिया तू म्हणे नाही विश्वास म्हणे हवे पुराणे विचारुणी वैद्य देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे आदिनाथ उमा बीज प्रगटिले चिंद्राला धले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली कृपा केली कहिनी नाथा वैराग्य तपला सप्रेमाणी वाला बाजोळा गला शांती सुख निशंक निशंक विचारिता महे आनंद हृदयी शिरावळा विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख मुनी सम्यक आणि अनाथा निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण हे पावन कृष्ण नामे तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धरी कृपा केली कहिनी नाथा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा हृदयाचा मुख शिष्य चिंद्राने बोधा गोरक्षाची केला रक्षो बला कहिने प्रती कहिनी प्रसादे निवृत्ती दातारा देव सार सोचविले चिंद्राने बोधा गोरक्षाची केला रक्षो बला कहिने प्रती तापलिया तापेश नलिया
बापूजी रामा दृष्टीचे देखा तुझे पणे आडवसी आडवस्ती नाही एका जनार्दनी रामा वाचून आणू नये लगता गंगा सावले उदका नवली एका ओढावरती अवघ्याची तर लोके आनंदाचे आधार जगन्नाथाची चढे माझ्या जगन्नाथ बाप जगन्नाथ सजनाथ जनार्दन एका जनार्दनी कपडे माझ्या जगन्नाथ बाप जगन्नाथ सजनाथ जनार्दन अवघाची संसार सुखाचा करिणा ते परिणती लोक म्हणजे मायेत आपण डरपुरा माहेरा पुढिया सर्व सुकृताचे फलमिला आहे जैना पांडुरंगा परखमदेवर विठ्ठलाच भेटे साठी करून ठेवा म्हणजे मायेत आपण डरपुरा माहेरा पुढिया त्राय सर्व वियानाथ जय ममता तुझे पाये एकाची मागणी देई तुझी गोडी वडी अनेकांची तुझे गुण नामवडी न पोळे वडीचा कोडे नाचरंगी बाप विठ्ठल राया ही तिची तोडे चरण जने तुझे वडी सारिखे मागितले जरे म्हणे कधी समाधान एकाची मागणी देई तुझी गोडी लाव्या वडी अनेकांची कोण पुण्य यांचा होईल असे बघा विधवरी कदुराविले देवर मे माझा दावी नारायण दर्शा पुन्हा प्रगट होनी हुआ खडा असे सतघडी जगालेची करुणा ठेवा म्हणे मगण येरुती वरे शबरी बहुले देवर मे माझा दावी नारायण दर्शा पुन्हा प्रगट होनी मुख्य महाविष्णू चैतन्याचे म्हणा दया पडले दुनिया सर्पी ब्रह्मोद्देशाची हरे लोकिशारी भागवत ते पूजा विधाता सांगेणार कृपा करून हस्त ठेवेला राघवा चरणी केशवा शरणा बाबाजीने स्वप्ने एवढी तुकारा जगद्गुरु तुका अवतारणा माझा म्हणे माझा उपदेश केला स्वरूपी ब्रह्मोपदेश हरे जो निर्गुण निराभास आदि नारायण म्हणती जास तयासा ब्रह्मण ग्रहित त्रिपाद प्रसादित दत्तात्रय परंपरा जनार्दन शिष्य तिसरा जनार्दन कृपे सब जाण एका जनार्दनी शरण तयाचा ब्रह्मानुग्रहित त्रिपाद प्रसादित ज्ञानदेव
काढ रानाया जाऊ धणी झालं कोठे बुडवाल विचारी मनात आपुलिया दिवे शिवाची पहावे मिळावे आत्मा सुख स्वरूपी मिळावे बोलीना भावे तुका म्हणे तिरीना भावी सणविन लगे आता अहंकाराची शांती करा करा तुम्ही ममतान अंतर्याचा अभिभूत दया दया टिवी दया काय उदे साधना हे शिवाचे साधन दया किती माया गानाचे तुका माया दानाचे अनामी करुणी चंद्रमाणी असू द्यावे द्यावी प्रीती साधूचे पयादा कीर्तनाची सोडून रे कीर्तन पुराण श्रवण शासना संस्कार धाडी असहज समाधान म्हणे उपाधी गेली त्या गेली नाती झाला तुझी ब्रह्मचारी अंतरी मला पूर्णपणे पणी झाला तो कैसरी त्याला स्थिती सांगतो ग मी तुम्हा एका मनोगत राजमुख बदल कामाले जगात पिसाची अंतरी शहरा ब्रह्मी जाणा निमग्न तो मग्न तो सदा जैसा मुखर अंतर्माय वेदा वेगळाले आले वेद क्लुप्तीचा सरी त्याची गती न कळे गमना कवनाला जयाची ती योगी जाणे मर्म गुणाच्या गुण त्याची झालं ते कथेचे असर काळे भ्रांती तुझी आला आला भ्रांती भाविकाला शांती त्या वृत्तीली न झाल्या आला वृत्ती ब्रह्मीचे मिळाले आटले रमण पुन्हा तळाची बाहेर आई करे जाणून सारी की जाणं तुम्ही साधून आला गणती माया माया जाणून पुन्हा रिणाले सत्य जाणा तुका म्हणे सत्य जाणं किंवा जाणी बाबा बलोपदी बलोपती पाहत रूपता झाले पाऊले विठोबा गोपाची बेटी घडील वाचला तारा मी आता सांगितले झाले खरी विश्वासी ऐका आवाज झाले काने पठणी जिवंत झाले आई आले संसार संसार उडाला सध्या पिटला दोष झाला तुका म्हणे सारे पोटी एक लक्षात समजलं स्पष्ट सांगितले गले तुके कदुनिया गेला ताराबंधाला सोडू नका नका तुम्हासाठी तरी तो बरोबर माझे कर्म तुका दिला कधी आता याती विठोबाचा हे पठण दिवे भावे भावी करीता होईल दर्शन सगुणा तुका म्हणे लोकी उठी आले आडे सांगा तुम्हाला आमचे पडता प्रताप जळतीला बापे जन्मांतरे मागे पुढे रक्षणालय मांडीला वाणा उडी घाली तिचा पालट गतीला होईला साठी येणे पंचले संगती झाली असं दर्शन होईला उद्धार पूर्वदाचा सत्य मार्ग मागे तुरा त्यासाठी काय वारण करा सखा विठ्ठलाची आनमना ज्ञान ओळख मुनी सज्जना हासे तुका वैकुंठाचे चरणे हाय उरी आली गेली तुकाराम तुकाराम
उघडा ज्ञानेश्वरा वरी भगवानाला नामे अंतर्गत गेला कामे लगी विटामना बाजू विवेकानंदे जाचा द्रवे आशा दंभ आवागे आवरा काठी उघडा ज्ञानेश्वरा संत तोची जाना लगी दया समाधाचे अंगे लोभ सनोये मना लगी विरत दोषी राणा प्रिय परलकी शुद्ध ज्ञान गाजे मुखी नित्य कल्पना मागे साधा काठी उघडा ज्ञानेश्वरा एक आपण साधू झाले एक कोण वाया गेले विकार जमली मुळा अवघे मायेचे गबाळ माया समूळ नोंदे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमदाची अंती मग सुखी व्हावे संती चिंता क्रोध मागे सारा काठी उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म तैसे तैच्या परी आम्हा वडील भूते सारे हात आपला आपणा लागे त्याच्या करून केलं जातांची चाविली कोणी भक्ती जाडिली थोर दुखावले मना पुढे उडंतर झाले खावे लोखंडाचे मग ब्रह्म बगिवणाचे मारून मला काठी उघडा ज्ञानेश्वरा सागर आपण व्हावे जगा बोधे निभवावे बोधा करून साधू नाही अपपर जीव जीवासी पैदावा बघा करून हेवा पाय चित्ती धरा काठी उघडा ज्ञानेश्वरा अहो क्रोधे यावे कोठे क्रोधे आवरणी गोठे ऐसे कलले उत्तम गणाजगी जनार्दन प्रीत बांधिले चलनी नये जावी सागरणी वेळ क्रोधाचा उगमला अवघा योग बोल झाला ऐसी थोर दृष्टी धरा काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी कल्पना उपाधी प्रिय झाला समाधी माग घाला वाकवणाला अवघा दैवाचा ओघाला पुढे उमदे नकाय पुढे त्याचे खाली पाय एक मन चेष्टा करी तुझे बापुडी जे जाई अवघी ईश्वराची करणी काढते गेले गोळे पुन्हा शुद्ध मार्ग धरा काठी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गवार कशासाठी रागे पुरविली पाठी ऐसा नसावा संन्यासी गर्भाचा का धोका द्वेषी घर बांधिले डोंगरी विषया इल्ले दारोदारी माय केला लोक धर्म नाही अंतरी निष्काम गंगा जल हृदय करा काठी उघडा ज्ञानेश्वरा शुद्ध जाता भाव झाला तुरी नाही देव झाला अवघी साधना अट्टभट्टी मोळे विलास नाही आडी अहो आपण तैसे व्हावे अवघे हनुमानोनी घ्यावे ऐसे केले सद्गुरुनाथे बाबा लक्ष्मण देवृतांचे नेते कोणी शिकवावे ज्ञान साधोनिया गावे गडी वाल मुक्ताबाई त्रिभुवन नाहीचे ठाई तुम्ही तरुणा विश्वतारा काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा माऊली गुरुज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली गुरुज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली गुरुज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली गुरुज्ञानराज माऊली हॅलो या सर या
किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळो तला रंग उधळो तला रास खेळो तला रंग उधळो तला आला लाग कानाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ बदरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थरथरले हे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले काना दिसतो मोठून गोपी आल्या नटून काना दिसतो मोठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला ओ किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हे मूर्ती अशी सादरी ग ओठावरी बासरी फुलवी सुरा संगते कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे गोपाळ कानाला नावे किती मूर्ती अशी साजरी ग ओठावरी वासरी फुलले तुरा संगती कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे गोपाल कानाला नावे किती हो रोज घोड्या करून गोपी भाळे जमवून रोज घोड्या करून गोपी भाळे जमवून सांग सकाळी गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळाचा रंगला ग खेळणारा रंगला टिपरीवर टिपरी पडे नटून तटून गिरणारे मारे तो हा पिचकारे रंगाचे पडते सडे खेळाचा रंग लाग खेळणारा रंगला टिपरीवरी टिपरी पडे नटून तटून गिरधारी मारी तो हा पिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा गुंद झाली निशा फेर धरती दिशा गुंद झाली निशा चांदत काळी गोपाल काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला ए नाचुगे 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 नाचूंगी नाचुगे 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 नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे
नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर ज्ञान की गठड़ी बांध ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर ज्ञान की गठड़ी बांध हरि हर संग में लागूंगी लागूंगी नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी मेरा कहे प्रभु गिरिधर नागर कहे प्रभु गिरिधर मेरा कहे प्रभु गिरिधर नागर हे प्रभु गिरिधर नागर हर तंग में लागूंगी लागूंगी नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी काजला मुळा दिसतय काळा नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट काजला मुळा दिसतय काळा नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट काजला मुळा दिसतय काळा नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट काजला मुळा दिसतय काळा नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट अग बाई 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 अग बाई 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 नंदाचं कारट अग बाई 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 अग बाई 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 नंदाचं कारट काजला मुळं दिसतंय काळा नंदाचं कारट ग बाई बाई नंदाचं कारट काजला मुळं दिसतंय काळा नंदाचं कारट ग बाई बाई नंदाचं कारट कागल घेऊन पाण्याची जाता अडवितो आमची वाटा अडवितो आमची वाट अडवितो आमची वाट कागल घेऊन पाण्याची जाता अडवितो आमची वाटा अडवितो आमची वाट अडवितो आमची वाट पदराला ओढितो किती काय हाचा वट पदराला ओढितो किती बाय हाचा वट पदराला ओढितो किती बाय हाचा वट पदराला ओढितो किती बाय हाचा वट अग बाई 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 अग बाई 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 नंदाचा कारट अग बाई 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 अग बाई 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 नंदाचा कारट हे काजला मुलं दिसतंय काळं नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट काजला मुळं दिसतंय काळं नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट पाडस घेऊन मथुरेच्या बाजारी अडवितो आमची वाटा अडवितो आमची वाट अडवितो आमची वाट गाईच्या वस्त्राचं कौतुक होतंय तिथं गाईच्या वस्त्राचं कौतुक होतंय खूप गाईच्या वस्त्राचं कौतुक होतंय खूप गाईच्या वस्त्राचं कौतुक होतंय खूप अग बाई 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 अग बाई 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 नंदाचं कारट अग बाई 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 अग बाई 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 नंदाचं कारट काजला मुलं दिसतंय काळं नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट काजला मुळं दिसतंय काळं नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं कारट एका जनार्दनी पूर्ण कृपेने आवळा हारी तिथा सावळा हारी तिथं सावळा हारी तिथं एका जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा हारी तिथा सावळा हारी तिथं सावळा हारी
सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा माझे संग कुळते तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही सर्वज्ञ विलवरी म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे मग मजहरी उपेक्षेना मग मजहरी आठवण तुम्ही आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा मग मद आरे वो पेगेना मग मद आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा देव माझे सांगा काकुलती आठवण तुम्ही द्यावे आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा देवा माझे सांगा का गोळते देवा माझे सांगा का गोळ आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा सगळ्यांनी सूचना ऐका नीट ऐका जसं पुण्याला माळीण झाले तसं आपल्या रायगडचं माळीण होऊ नये त्यासाठी 10 मिनटं आपले फॉरेस्टर साहेब घेणार आहेत आपली सगळ्यांनी शांत बसायची आरती झाली की ते 10 मिनटं फक्त आपली घेणार आहेत प्रबोधन करणार आहेत वनरक्षक आपले साहेब हां आरती झाल्यानंतर हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा काही न आवडी हे जे माझे सर्व जोडे हा नाही विचार राधे कारण आपला का पाया पैकी क्षमा पराधा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 28 विटेवरी उभा वामांगी रघुमाई दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले का चरणी महे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभ पावे जवलगा जय देव जय तुळसी माळा गळा करते कटी कासे पितांबर कस्तुर ललाटी देव सुरवर निश्चय भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन घेया मात्रेचा होय मुक्ती देशवासी नामदेव भावे ओळखती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जवलगा जय देव होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा गाध भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करुणी भाविक लोका केला निजबोध जय देव
वदाचे वरुषाचे तपती रहिवासी येऊनी सांग देव लागती चरणासी करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी देवनी आत्मज्ञान केले सहवासी जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू जय देव समाधी समयी सकळ समुदाय घेऊनी सुरवर आले पंढरी राय कार्याला वृक्ष स्वर पिंपळा सुमाय जाणूनी महिमा निळा चरणातली राय जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे हो बंधू जय देव पंचरचना सर्वाणी भोगुनी त्यागिनी अनुतापाचे ज्वाळी देहभूमी हविली वैराग्याची निभा प्रगटोणी दाखविली अंत ममता दवडून निज शांती वाहिली जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा निवारक सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निर्भय दुर्जनाचा संदेह निरसला जय जयाली सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकाळचा निवलग सोयरा देहा दिवस वयार दुनिया उरटी ओरड्याची काढून दाखवी याची अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या हरिये जनयोगी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा निवलग सोयरा बाळवेश घेऊन श्री हरी भेटला विधीचा जनिता तुझी आठवा दिला तेने ब्रह्मानंदे प्रेमारूढविला न चुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा निवलग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिता काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निराधामा गेले निळामले सकळा संता मोक्षविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा निवलग सोयरा पार्वदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठानवंती गोदावरी तीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय व्यथा जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका नारायण अग्रबोध ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय व्यथा ब्रह्मा विष्णू महेश दासी धावया येती नडळे जाती निष्ठाळी एकात्मता भक्ती ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय व्यथा कावडिले पागिला घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे न्या बंदिताचे पाय ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय व्यथा खाली लोटांगण वंदी नजरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा हर रक्म विठोबा रक्म विठ्ठल रक्म विठोबा रक्म आता विश्वात्मके देवे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान है जे फलांची व्यंकटी सांदो तया सत्कर मिरतिहाड भूता परस्पर पडो मैत जीवाचे तुरितांचे जिमल जाव विश्वास धर्म सूर्य पाहो जो जे वालतील टोटेल प्राणी जात वर्ष चक्र मंडली विश्वास मित्रांची मांद्याली अनवरत भूमंडली
कल्पतरूंचे आरव चैतरा चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेच्या लांछन मार्तंड देता पहिन ते सर्व सदा सज्जन सोरे होत इंबुना सर्व सुखी पूर्ण होईत निलोकी मदिदानी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकी दृष्टांदृष्ट देव आवेजी एक मनेशी विश्वेश्वराओ आओ यदान पसाओ ए नेवरी ज्ञान देव सुखिया झाला ओ सनावतु सनवतु सवियम करवावे तेजस्वी नावदितमस्तु मारुदितामय सर्वे सन्तु निरामया सर्वे भवानी पश्यन्तु निरामया ओम सोमा सद्गमयम् ओम सोमा ज्योतिर्मयम् ओम नमस्तेमा अमृतमयम् ओम शांति 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 जय आस्ते कदम महाराज गणपति भूपति गजाश्वपति प्रजापति स्वर्णरत्न श्रीपति अष्ट उदान जागृत अष्ट प्रधान दैष्ठित न्याय अलंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जागेवर 10 मिनिटं कुणी हालायचं नाही जायचं नाही आणि पहिले पुरुष मंडळी जेवणार आहे का नंतर लक्षात ठेवा महिला मंडळ कुणी जायचं नाही पहिला पुरुषांनी बघा कीर्तनाला उभं राहायचं आहे कुणी जायचं नाही थांबा 10 मिनिटं फक्त हॅलो नमस्कार माझं नाव प्रवीण वसंत शिंदे मी वनपाल रोहा या पदावर हजर झालेलो आहे आज खरंच आनंद झाला आज मला ग्रामस्थांनी पाठी परमेश्वर पुढे परमेश्वर यांच्यामध्ये जी बोलण्याची संधी दिली मी त्यांचा ऋणी आहे 2 मिनिटं शांत राहा आज तुमच्या आनंदातला एक 10 मिनिटाचा भाग मी हिसकावून घेतलेला आहे तर थोडी माझ्यासाठी थोडी ऐका निसर्गासाठी मला बोलायचं आहे आज या ठिकाणी 41 वर्ष झाले 41 वर्ष हे भक्तिरूप नंदनवन बनवायचं म्हणजे आणि हे चालवायचं म्हणजे सोपं नाहीये मी सुद्धा समाजकार्यात काम करतो मी ह्याच्यामध्ये हारलेलो आहे मी हे करू शकत नाही आज हे बघून हे भक्तिमय रूप आणि ह्या कलियुगामध्ये एवढ्या लोकांना जे प्रबोधन होतंय खूपच आनंद आहे पण आज मला एक बोलायचं आहे जसं हे 41 वर्ष आनंद आणि ह्यापुढे राहणार आहे आणि आज हे 41 वर्ष आज जो हा आनंद नंदनवन बनवलेला आहे गाववाल्यांनो खरंच मी तुम्हाला सॅल्यूट आहे माझा लोकवर्गणी न घेता ग्रामस्थांच्या वर्गणीतून हे चालवणं सोपं काम नाहीये तुमच्या कार्याला माझा प्रथम सलाम आज मी निसर्गासाठी फक्त 10 मिनिटं बोललो तो कोणी जाऊ नका सूचना ऐकलीत ना 10 मिनिटं तुम्ही काय आणखी 10 माणसं उठतात ऐकू नये का आलं महाराज ह्या निसर्गामध्ये आज तुमच्या भागात माझं पोस्टिंग झालंय खरंच मी भाग्यवान वनपाल आहे का या भागामध्ये निसर्ग सुजलाम सुफलाम आहे तुम्ही चांगल्या परीने राखलेला आहे तुमचं पहिलं अभिनंदन याबद्दल परंतु आजच्या पोझिशन मध्ये वणव्याची जी समस्या आहे ती फार मोठी आहे वणवा जो आपण लावतोय
साध्या कारणासाठी लावतोय, चला वाट जायला नाही लावा वणवा. आता मी जास्त बोलत नाही, आपण या वणव्याचे दुष्परिणाम बोलतोय. या वणव्यामुळं जागतिक तापमानात एवढी वाढ झालेली आहे की यावर्षी जो पाऊस पडलेला आहे तो 6 महिने पाऊस पडलेला आहे. या जागतिक तापमानाच्या वाढीमुळं जो पाऊस पडल्यामुळं भात शेतीत येणार जे उत्पन्न आहे, आज मी उदाहरण एक थोडंसं बोलतो. एखाद्या शेतकऱ्याकडे 4 क्विंटलचं भात निघत होतं, परंतु शेताच्या बांध्यावर जाऊन मी पाहणी केली असता त्या ठिकाणी शेतकऱ्याला उत्पन्न फक्त 2 क्विंटल मिळालेलं आहे. शेतकरी सुद्धा ते 2 क्विंटल उत्पन्न स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवून उर्वरित 2 क्विंटल उत्पन्न बाजारात विकतो. ते जेणेकरून आम्ही शेती करत नाही, आमच्यासाठी असतं. पण आज हे जर 2 क्विंटल जर उत्पन्न आलेलं आहे तर ते बाजारात न विकल्यामुळं आमची उपासमारीची वेळ होणार आहे. तरी हे सोपं नाहीये. आज आपल्या भागामध्ये MIDC आहे. तुम्ही म्हणाल नाही शेती पिकली तर MIDCत मला 25,000 पगार मिळतो. त्या 25,000मध्ये आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. परंतु 6 महिने निसर्गाने पाऊस पडलाय, पुढच्या वर्षी पाऊस कशावरून पडेल, उत्पन्न कुठनं येईल. तर यासाठी निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी मी तुमच्यासाठी विनवणीसाठी आलेलो आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे, जंगला आज आपण आपलं आयुष्यमान खूप कठीण आहे. पहिली माणसं 100 वर्ष आयुष्य जगत होती. आज आपलं आयुष्य 60 वर्षावर आलेलं आहे. कारण आपण खातोय खताचं, आणि जे नैसर्गिक वनस्पती आहे जंगलामध्ये त्याच्यामध्ये कंट्रोलीसारखी भाजी आहे, शेवळासारख्या कंदाची भाजी आहे, कुड्यासारखी अशा असंख्य भाज्यांच्या आपण आपल्या जीवनात म्हणजे आपण त्याचा उदरनिर्वाह करून आपलं शरीर चांगलं बनवतो. त्यामुळं पूर्वीची माणसं जी होती ती 100 वर्ष जगत होती. आज आपण खताचं खातोय आणि या निसर्गाच्या या वणव्यामुळं संपूर्ण वनस्पती जन्य सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या जळून जात आहेत. आपल्याला पुढचं हे आयुर्वेदिक खायला राहणार नाही. यानंतर आपण बोलतो अरे मला डॉक्टरचा गुण येत नाही, मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाणार. अरे पण आयुर्वेदिक आहे तुमच्या गावाजवळ आहे, वणवा लावून संपलेला आहे, आयुर्वेदिक आणणार कुठून. तर माझी ही विनवणी आहे, वणवा थांबवा. दुसरा प्रश्न असा आहे, मी थोडंच बोलतो जास्त बोलत नाही. मानव आणि प्राणी वन्य संघर्ष चालू आहे. आज आपल्याकडे 25 वर्षापूर्वी कुठलाच माकड किंवा बिबट प्राणी गावात येत नव्हता. कारण त्या प्राण्याला त्याच्या जंगलामध्ये भरपूर काल तर आज 2 दिवस अलिबाग ठिकाणी बिबट्या बाजारात फिरतोय. म्हणून यासाठी निसर्ग वाचवा, वणवे थांबवा आणि मानव जातीला धोका होणार आहे थांबवा. तर आज मी त्यासाठी एक 2 ओळीचं मला नालकरींना विनवणी आहे, थोडंसं वाजवा त्याच्याबद्दल. मला थोडंसं 2-3च पंक्ती बोलतोय, जास्त वेळ घेत नाही. झालं. हे जंगल सार आपलंच हाय र, वनवा राईला वणवा लावायचं नाही र. हे जंगल सार आपलंच हाय र, वनवाईला रवणा लावायचं नाही र. जंगलापासून मिळते शुद्ध हवा, जंगलापासून मिळते शुद्ध हवा, शुद्ध मिळते ऑक्सिजन सर्वांना मुक्त. जंगलापासून हवा मिळते शुद्ध, मिळते ऑक्सिजन सर्वांना मुक्त. जनाला जळायचं नाही र, वन राईला वणवा लावायचा नाही र. वनवाला आजार भरपूर, वनात आयुर्वेदिक वनस्पती फार. मानवाला आजार भरपूर, वनात आयुर्वेदिक वनस्पती फार. त्या आयुर्वेदिक औषधाला जाळायचं नाही र, वन राईला वणवा लावायचं नाही र. 6 महिने पाऊस, 6 महिने पडला पाऊस पडला साली, शेती पिकांची झाली धुलाई. 6 महिने पाऊस पडला साली, शेती पिकांची झाली धुलाई. या निसर्गाचा त्रास थांबवायचा आहे रे, वन राईला वणवा लावायचा नाही रे. हे जंगल
हॅलो हॅलो विशेष सूचना सर्वांना. खालच्या साईडला महिलांनी बसायचं आणि वरच्या साईडला पुरुषांनी बसायचं. मध्ये मग गेला आणि उठ